नमस्कार शेतकरी मित्रांनो, कोणत्याही क्षणी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे, खूप आनंदाची बातमी आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा, त्याचबरोबर रब्बी अनुदान रखडलेले शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर नमोच्या हप्त्याची खूप छान अपडेट घेऊन आलेलो. आणि महत्त्वाचा मुद्दा जो पाहायचा म्हणला तर खरीप हंगाम 2025चा पीक विमा खूप शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे. कारण जो टाईम दिलेला होता जानेवारीचा महिना, तो टाईम निघून गेलेला आहे. अजून किती दिवस प्रतीक्षा करायची आहे आणि किती दिवस प्रतीक्षा करून आता ती वेळ किती दिवस राहिली आहे याची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा कोणत्याही क्षणी वाटपाला सुरुवात होऊ शकते. कोणत्याही क्षणी क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होऊ शकते आणि कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होऊ शकते. तर नेमकं घडलंय काय शेतकरी मित्रांनो? खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात नियमाप्रमाणे 10 जानेवारीपासून क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण करायची होती. 15 ते 20 तारखेपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात करायची होती, परंतु ती वस्तुस्थिती यावेळेस खरी ठरलेली नाही. 21 ते 22 तारखेपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणं अपेक्षित होतं. कारण 10 तारखेला 1 ते 2 तारखेपासून जानेवारीच्या पूर्ण जो डाटा होता पीक कापणी अहवालाचा, तो विमा कंपनीला, केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर 21 दिवसाच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणं विमा कंपनीला बंधनकारक होतं. परंतु विमा कंपनीने ते काम केलेलं नाही. अपेक्षा आहे 12% व्याजाची. त्यावर काय निर्णय होणं पाहणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, सध्याच्या परिस्थितीमध्ये आता कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात. कोणत्याही क्षणी क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया, कॅल्क्युलेशन जे शेतकऱ्यांचं स्टेटस होतं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. पण कोणत्या शेतकऱ्यांचं, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कारण कोणत्या शेतकऱ्यांचा आता तात्काळ कोणत्याही क्षणी क्लेम स्टेटस बदलेल, कोणत्या शेतकऱ्यांचं आता लगेच तात्काळ क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊन शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात होऊ शकते. तर महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला प्रत्यक्ष विमा कंपनीकडून उशीर झालेला आहे. याला कारणीभूत फक्त विमा कंपनी आहे. मग नेमकं कारण काय यामागचं, आणि विमा कंपनीनं वाटप कशामुळं थांबवलं आहे, यामागची वस्तुस्थिती काय जर पाहायचीच म्हणली तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं विमा कंपनीनं क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केलेली नव्हती आणि अजूनही काही जिल्ह्यांचे क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालूच आहे. मग यासाठी उशीर का झाला? विमा कंपनीने उशीर कशामुळे केला? नेमकी भानगड काय? तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर खरीप हंगाम 2025चे जे पीक कापणी प्रयोग आहेत, ते पीक कापणी प्रयोगामध्ये विमा कंपनीनं आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि ते आक्षेप आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आक्षेप घेतलेत का? तर नाही शेतकरी मित्रांनो. ज्या जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाचे अहवाल आणि वस्तुस्थिती या दोन्हीमध्ये काही जिल्ह्यामध्ये जी तफावत आढळलेली आहे, अशा जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं कॅल्क्युलेशनची प्रक्रिया उशिरा करत आहे. कारण विमा कंपनी स्वतः त्या जे पीक कापणी प्रयोग झाले त्या पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीनं आक्षेप घेतलेले आहे. मग ज्या ज्या जिल्ह्यातील विमा कंपनीनं आक्षेप घेतलेले आहेत पीक कापणी प्रयोगात, त्या जिल्ह्यातील पीक विम्याच्या वाटपाला निश्चितपणे उशीर होऊ शकतो आणि तो उशीर सध्या झालेलाच आहे. कारण नियमाप्रमाणे आपल्याला पैसे 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणं अपेक्षित होतं, परंतु तरीही विमा कंपनीनं वाटप केलेलं नाहीत. कारण त्याला फक्त कारणीभूत एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पीक कापणी प्रयोग आणि वस्तुस्थिती यामध्ये झालेली तफावत.
विमा कंपनीचं म्हणणं आहे की जे पीक कापणी प्रयोग आलेले आहे त्याच्यामध्ये जे नुकसान दाखवलेलं आहे ते नुकसान वेगळं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष झालेलं नुकसान हे वेगळं आहे, असा आक्षेप विमा कंपनीकडून जास्तीत जास्त झालेला आहे. त्यामुळे विमा कंपनी जास्तीत जास्त या गोष्टीवर आक्षेप घेतल्यामुळं सध्या सर्वच जिल्ह्याचं पीक विम्याचं वाटप थांबलेलं आहे. मग आता कोणत्या जिल्ह्याचं पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल, कोणत्या क्षणी क्लेम स्टेटस कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं बदलेल आणि कोणत्याही क्षणी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होतील. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी केंद्र सरकारलाही समजलेली आहे. केंद्र सरकारकडून उशीर होतोय हेही केंद्र सरकारला माहीत आहे, राज्य सरकारला माहीत आहे, विमा कंपन्यांना माहीत आहे. परंतु यातून सर्व जर मार्ग पाहता गेला तर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर आक्षेप नाही, अशा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही क्षणी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण झालंय कसं, काही जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या अहवालामध्ये तफावत आलेली असली तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अडचणी सोडवू शकता. परंतु काही जिल्ह्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचणच नसेल तर त्या शेतकऱ्यांचे पैसे वाटपाला काय हरकत आहे, अशी अपडेट आहे. त्यामुळं लवकरात लवकर कोणत्याही क्षणी ज्या जिल्ह्याच्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालामध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही, अशा शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस कधीही बदलू शकतात आणि कधीही पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हे अपडेट द्यायची होती की आता तुमचं कधीही अचानक क्लेम स्टेटस बदलू शकतं आणि तुमच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण सर्वच जिल्ह्याचे आक्षेप नाही आहेत. सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटस असो, पीक कापणी प्रयोगामध्ये आक्षेप नाही आहेत. काही जिल्ह्यामध्ये हे आक्षेप आहेत आणि ज्या जिल्ह्यांचे आक्षेप नाहीत त्या जिल्ह्यांचे वाटप कधीही सुरू होऊ शकतं. ही महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. मग त्याच्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल, कुठल्याही प्रकारचे आक्षेप नसेल पीक कापणी प्रयोगात, तर लागलीच तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल होऊन लवकरात लवकर कोणत्याही क्षणी तुमच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. अजून एक अपडेट द्यायची म्हणजे तर शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान अडकलेलं होतं. कारण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अंशतः बाधित व जास्त बाधित म्हणजे जास्त बाधित झालेलं क्षेत्र व नंतर अंशतः बाधित झालेले क्षेत्र असे म्हणून काही जिल्ह्यांचा समावेश अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये करण्यात आलेला होता आणि त्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली होती. परंतु काही शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान रखडलेलं होतं. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले त्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठीचं जे अनुदान रखडलेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून रब्बी अनुदानाचे हेक्टरी 10,000 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खूप शेतकरी रब्बी अनुदानापासून जे वंचित होते अशा शेतकऱ्याचं अनुदान आता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे. त्यांचे पैसे पडून जाणार आहेत. अजूनही ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान आलेलं नसेल त्याही शेतकऱ्यांचं अनुदान येणार आहे. त्यांचं रब्बी अनुदान येणार आहे. 3ऱ्या हेक्टरचं अनुदान येणार आहे. काहीही काळजी करू नका. प्लसमध्ये नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजनेला मुख्यत्व अडथळा आला तो राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं जे अपघाती निधन झालं त्यामुळं काही गोष्टी प्रक्रिया होत्या त्या थांबल्यामुळं या गोष्टीला उशीर झालेला आहे. त्यामुळं जो निधी मंजुरी करायचा होता तो निधी मंजूर झालेला आहे. फक्त GR काढून वाटप होणं बाकी आहे. अचानक कधीही नमो शेतकरी योजनेचा GR येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होऊ शकते. काही नमो शेतकरी योजनेचा नियमाप्रमाणे आपण अपडेटमध्ये सांगितलं होतं की 27, 28, 29, 30 या पिरियडमध्ये कधीही GR येऊ शकतो आणि 1, 2, 3 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होऊ शकतात पैसे, असं आपण सांगितलेलं होतं. परंतु राज्यामध्ये घडलेली दुःखद घटना पाहता या गोष्टीला थोडा विलंब झाला आहे. परंतु आता सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर कधीही अचानक, कारण निधीला मंजुरी मिळालेली आहे, अचानक GR काढून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. याबाबत कोणतीही जरी अपडेट आली लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.